ठेवायला सुरू. तर असंच काही इकडे घडलेलं आहे. रक्षाबंधन आहे त्यामुळे सगळेजण इमोशनल झालेले होते. प्रत्येकालाच त्यांच्या बहिणींची आठवण येत होती, कुणाला भावाची आठवण येत होती. तर अंकिता इकडे वाचून दाखवत असते आणि त्याच्यामध्ये कॅडबरी सेलिब्रेशननं खास गिफ्ट यांच्यासाठी पाठवलेलं असतं, आर्या आणि जान्हवीसाठी. दोघींचा त्याच्यावरती फोटो असतो आपल्या भावासोबत आणि आतमध्ये कॅडबरीज असतात. तर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर म्हणजे ते वाचून वगैरे झाल्यानंतर या दोघी आतमध्ये पळत जातात आणि ते गिफ्ट आहे जे घेऊन येतात. त्यांच्या फोटोमध्ये त्यांच्या मेमोरीज काय आहेत हे त्यांना सांगायचं असतं. मेमोरीज सांगून झाल्यानंतर हे गिफ्ट उघडतात तर त्याच्यामध्ये खूप सारे कॅडबरी असतात. सगळेजण आपापल्या ग्रुपला वाटतात. त्यानंतर बिग बॉस सगळ्यांसाठी राखी पाठवतात आणि त्या राखी प्रत्येकाने घ्यायच्या असतात आणि दुसऱ्यांना बांधायच्या असतात, ज्यांना वाटतं की हा आपला भाऊ होण्याचे योग्य आहे. तर इकडे निक्की पहिल्यांदा घनश्यामला बांधते, कारण सारखं यांचं सख्ख्या बहिणीचं नातं असं ते दोघंच म्हणतात, बाकी कोण नाही म्हणत. त्यानंतर इकडे जान्हवी अरबाजला जाऊन बांधते, पण वैभवला इकडे कोणीच बांधताना दिसत नाहीये. त्यानंतर निक्की सूरजकडे येते आणि तिथं देखील सूरजला निक्की राखी बांधून, तू जोपर्यंत आहेस तोपर्यंत मी तुझी रक्षा करेन आणि घराच्या बाहेर सुद्धा आणि घराच्या आतमध्ये सुद्धा मी तुला काहीच बोलणार नाही, असं इकडे निक्की त्याला वचन देते आणि तो पाया पडतो मेन. तर इकडे अंकिता 4 राखी बांधते. धनंजयच्या 2 बहिणी योगिता आणि अंकिता अशा 4 राखी ती बांधते. त्यानंतर आर्या येऊन सुद्धा सूरजला राखी बांधते. त्याचबरोबर ती डीपी दादाला सुद्धा राखी बांधते. पण डीपी दादा आज खूप इमोशनल झालेला आहे. फायनली ज्यांना राख्या बांधायच्या होत्या त्या बांधून झालेल्या आहेत आणि एकदा चिकटले म्हणजे यांचं परत चालू झालं की डीपी हा डबल तोंडी आहे, तो काहीही बोलतो, हे तुला माहिती आहे ना. बरं तरी माझं चुकलं असेल तर मी तुझी माफी मागतो, म्हणून घनश्याम खाली बसतो. निक्कीने अरबाजला राखी बांधलीच नाही आणि त्याचबरोबर वैभवला देखील बांधली नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.